नमस्कार मंडळी. 2025चा शारदीय नवरात्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या नवरात्र उत्सवात भाविक पूर्ण भक्तीने 9 दिवस उपवास करतात आणि देवीच्या 9 रूपांची पूजा करतात. शास्त्रानुसार दररोज देवीला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. नवरात्रीचा उपवास असो किंवा नसो, परंतु त्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये देवीला वेगवेगळ्या रूपामध्ये जे आहेत नाव दिले जातात. त्याच्यासोबतच वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. देवीला आवडणारा नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो. तर आपण या वर्षीची 2025साठीचा जो नवरात्र उत्सव असणार आहे त्याच्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर 9 दिवस देवीच्या 9 रूपांना आवडणारा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. तेव्हा नवरात्रीच्या 9 दिवसात कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा हे जाणून घेऊया. पहिल्या दिवशी आई शैलपुत्री म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई शैलपुत्रीची पूजा केली जाते. तर नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजनापासून होते. असं मानलं जातं की या दिवशी देवीला तूप अर्पण केल्याने भक्तांना आनंद, सौभाग्य आणि आरोग्य लाभते. म्हणजे त्या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये तूप अर्पण करायचं, त्यासोबतच तुपाचा दिवा लावायचा आणि जी अखंड ज्योत जी आहे ती ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारिणी असते. तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तिला साखर किंवा मिश्री अर्पण करणे शुभ मानले जाते. मिश्री म्हणजे खडी साखर असते. यामुळे आयुष्य वाढते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात. म्हणजे देवीची पूजा जी आहे तर तुम्हाला अशा प्रकारे करायची असते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जे आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आई चंद्रघटा या देवीची पूजा केली जाते. तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटा यांची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला वेगवेगळा नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो. तर तिसऱ्या दिवशी दुधाने बनवलेल्या मिठाई, मग त्याच्यामध्ये बर्फी असो, खीर असो किंवा मग पेढा असो किंवा दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ असतात, त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. यामुळे जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात असे मानले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आई कुष्मांडा या देवीची पूजा केली जाते. तर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा यांची पूजा केली जाते. तर या दिवशी तिला मालपुवा म्हणजे जो मालपुवा स्वीट पदार्थ असतो तर तो अर्पण करावा लागतो. तर हे शुभ मानले जाते. भक्तांना बुद्धी आणि विवेक बुद्धी लाभते. 5व्या दिवशी स्कंदमाता नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद मिळतो. तसेच मुलांशी संबंधित चिंता दूर होतात. 6व्या दिवशी आई कांतायनी नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कांतायनीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने समृद्धी आणि सन्मान मिळतो असे म्हटले जाते. 7व्या दिवशी आई कालरात्री नवरात्रीची 7व्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केले जातात. भय आणि त्रास दूर होण्यासाठी मदत होते. 8व्या दिवशी महागौरी नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेली मिठाई अर्पण केल्याने आनंद, समृद्धी आणि सौभाग्य मिळते. 9व्या दिवशी आई सिद्धिदात्री नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला हलवा, पुरी, चणे अर्पण केल्याने वर्षभर यश आणि सिद्धी मिळते. अशी नवरात्रीच्या देवींची माहिती आणि त्यांना अर्पण केल्या जाणाऱ्या पूजा आणि त्यापासून होणाऱ्या लाभाविषयीची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारे नवरात्री उत्सव साजरा केला जातो ते कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.